तुका म्हणे माझे किंवा तुका म्हणे काय माझे, तुम्हा संतावरी तुम्हा संता पायी ओजे, ऐसी कळवयाची जाती करीला भावी न प्रीती विठोबार ताळी वाजवा मला तोडाने बोला पुंडली पांडुरंगा करू सद्गुरुदास तुका महायुग पीडित टेगे मराठ्या मरंबुधरी काय जाऊन समागते तिष्ठन्तमानंद गंगं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं मूकं करोति वाचालं ब्रह्मं लंघयति यत्कृपातमं वन्दे परमानन्दमाधवं यं ब्रह्मवन्यद्रुतमसुमन्त्रदेशले वेदे संगपदकरुणि गाढ्यन्त्यं सामगाढ्यानवस्थितद्गतं मनसा पश्यन्ति यस्यां तं मृदुसुरासुरगणा देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः जयांचे केली स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरुची ते नमस्कार आता मस्तक हे पायावरी उपस्थित सर्व वरिष्ठांची मांदियाळी सर्वांना मनापासून दंडवत ऐकू येते ना पाठीमागे ऐकू येते का प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेला सुरुवात करण्याच्या अगोदर एक अल्पसा परिहार देणं गरजेचं आहे आणि तो परिहार असा आहे महाराज देखना परिहार आहे देखना अशा अर्थाने म्हणतोय की द्विधावस्थेतला परिहार आहे जे एखादं कोकरू असावं आणि त्या कोकरानं आपल्या आईला विचारावं आई दिवाळी कशी असते ग त्या कोकरानं सांगावं बाळा दिवाळी आपल्याला नसते ते म्हणते का नसते आपलं घाटावरच लक्षात आलेलं दिसत नाही तुमच्या बऱ्याच जणांच्या आलेलं दिसत नाही आभारी आहे तुमचा मनापासून माग ऐकू येते ना त्या कोकराच्या मनातली जशी द्विधावस्था तशी माझी द्विधावस्था कारण का रात्री सागर दादा मागाशी मालक आणि आता माझ्यानंतर जेवण मग कसं आहे बरं का हे बैठी महाराज लय हुशार आहे मी कधी दिवसाच्या कीर्तनाला जात नाही कारण मी सरकारी नोकरी त्यामुळे मला घडतच नाही त्यांनी फ्लेक्झिबल माणूस आणला फ्लेक्झिबल म्हणजे कळतं का आपल्याकडे धुणधुयाचा साबण असतो का नाही नदीवर जर आपण धुणं धुवायला गेलो आणि एखादी जर सासूर वाशीन आली तर तिला साबण सोडा जुन्या काळातल्या सासवा देत नव्हत्या आताचा काही विषय नाही आता सुनाच सासूला साबण लावते तो घालायला गावी गोपार जी सासूरवाशीन असायची ना महाराज ती एखादी गरीब असायची तिला साबण मिळायचं नाही पण ती दुसरीकडे बघायची म्हणायची जरा साबण उसना देता का ती काय बोलतोय लक्षात येते ना तुमचे साबण उसना देता का ती दुसरी बाई साबण उसना द्यायची आणि ही लावायची उसना साबण घेण्याचा जो प्रकार आहे का नाही ते बैठी महाराजांनी केले त्याचे माहित होतं ते असा बुवा आणायचा जो दाबला तरी पण बारीक झाला पाहिजे लांबीला तर मोठा झाला पाहिजे कारण कीर्तन आजच्या दिवशीचं कीर्तन आहे ना ते जबाबदार व्यक्तीचं कीर्तन असतं महाराज कारण का जिच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण हा सोहळा साजरा करतोय सोपं नाही महाराज पावसाळ्याच्या दिवसामध्ये पत्र्याचा मांडव
थेंबर सुद्धा. एक सांगू का महाराज, असा मांडव आमच्याकडे लग्नात सुद्धा घालत नाहीत. विठोबा मला आलेल्या महाराजांनी सरांचं जरा सांगितलं, आणि तुम्हाला काकू बद्दल काही सांगू का? मी म्हणलं सांगू नका. ज्या अर्थी एवढा मोठा सोहळा, ज्या अर्थी जेवढा मोठा सोहळा जिच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं घडतोय, ती किती मोठी होती तोंडानं काय सांगावं महाराज. मी माझ्या गाठचं नाही सांगत आहे. उगा कोणाच्या तरी दारात वास्कर भार देत नाही. जरा आवाज कमी करा. उगा कोणाच्या तरी दारात वास्कर भार देत नाही. कुणाच्या तरी दारात सागर बोराट येत नाही. कुणाच्या तरी दारात एवढा समाज गोळा होत नाही. कुणाच्या तरी कार्यक्रमासाठी पाऊस सुद्धा थांबत नाही. हे सगळं कशामुळे घडतं महाराज? पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, आमच्याकडे वारकऱ्यांच्या घरात वारकरी होत नाही. 7 नातवंडांच्या पैकी 5 नातवंड वारकरी आहेत. कोट्यावधीचा टर्नओव्हर आहे, तरी माणसं परमार्थ करते. ते कोणामुळे तरी होत नाही. मी माझ्या गाठचं नाही सांगत आहे. तुका म्हणे येथे पाहिजे हे इतरांचे किंवा पुढे गेले त्यांचा. महाराज एक पायवन घालून द्यायचे असते, एक वाट करून द्यायची असते, एक वाट दाखवायची असते. कोणाला दाखवायची असते? जाऊ द्या, जगाला वाट दाखवायचा लांबचा विषय आहे, समाजाला वाट दाखवायचा लांबचा विषय आहे. पण भोईटे महाराज निदान आपल्या घरच्यांना तरी वाट दाखवावी. ती वाट अशी अभंग वाट असावी. ती वाट कोणाही उपद्रवाने न उपद्रवणारी असावी. ती देखणी वाट असावी. कशी असावी? देण्याची पण ते चालू जातात जेणे हे गुंता. काय देखणी आहे असेल महाराज, जिचं नाव शोभा आहे. एक सांगू का, शोभा शब्द 2 अर्थानं वापरला जातो. एक सगळं पडतंय त्यावेळेला सुद्धा म्हणतो काय शोभा केलीस. ऐकू येतंय ना माझं? आणि एखाद्या वेळेला एखादी गोष्ट अतिशय सुंदर असते त्यावेळेला आपण म्हणतो काय शोभा. इथं जे जगणं होतं ना ते त्या दर्जाचं होतं. काय शोभा. मग तो कीर्तनकारांनी पक्षाला उभा केलाय. कसा आहे बरं का, आमच्याकडे शेतकऱ्याचा एक दृष्टांत आहे. एक्का नावाचे प्रकार असतो. एक्का माहित आहे इकडे? एक्का माहित आहे ना? एकाच बैलाला दुखलं जातं त्याला एक्का. म्हणजे एक्क्याचा बैल असतो का नाही, तो मधनं चालत असतो आणि दुःख्याचा बैल कडनं चालत असतो. मी शेतकरी आहे त्यामुळे मला माहित आहे. एक्क्याचा बैल जर अवताला झोपला तर त्यानं तासातनं चालावं का भोंड्यावरनं? चालावं तासातनं, पण मार्तंडांना ते चालतोय कशावरनं? त्यामुळे कीर्तनकार पखवाजाला उभा राहिला आणि दुसरा खुडगुनी कीर्तनकार असला की असं होतं. त्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं तुम्ही कालही ऐकलं असेल, मगाशी ऐकलं असेल, हे कीर्तन ठेवण्यात आलं. सगळं व्यवस्थित आहे. अगदी जेवण व्यवस्थित आहे, जेवाय वाढणारी माणसं व्यवस्थित आहेत, मंडप व्यवस्थित आहे, छान माहोल आहे. फक्त बुवा तेवढा पडका आहे. मी काय बोललो लक्षात आलं ना? बुवा तेवढा पडका कशासाठी म्हणतोय? खरं तर आजच्या दिवशी जबाबदार माणूस आणायचा असतो. पण बऱ्याचदा कसं होतंय माहितीये का, एक सर्कस होती हो. सर्कस कळते ना तुम्हाला? सर्कसीमध्ये रिंग मास्टर वाघ शिवांना नाचवत असतो. राजूदादा लय हसताय. बऱ्यापैकी आमच्या घरात सुद्धा सर्कसच असते. कुणीतरी एक रिंग मास्टर असतो. आमच्या घरात पण एक रिंग मास्टर आलाय महाराज 29 मे 2019 ला. आम्ही स्वतःला बाहेर वाघ समजतो. तुम्ही म्हणताय लय चांगलं बोलतोय, 1000 माणसं तर जरा कमी करा, थोडं कमी करा. आम्ही घेते माझ्या संग बोलतो त्यांचा वाढवा, म्हणजे ह्या लोकांना ऐकू जाईल एवढा आवाज आहे, जरा कमी करा. ते सर्कस असते ना महाराज, सर्कस. त्या सर्कस मध्ये काही प्राणी मरून गेले हो. एक वाघ मेला, एक अस्वल मेलं.
वाघ नेल्यानंतर त्या सर्कसच्या मालकाने ठरवलं धंदा बुडण्यापेक्षा काय करावं, एखादा माणूस ठेवावा की ज्याच्या अंगावर वाघाचं कातडं घालावं आणि त्यानं वाघ म्हणून गुरगुरावं. एक विचारला आमच्या महादेव मामा सारखा गाठ पडला, तो म्हणला माझ्या ओळखीचा एक खोचित आहे. त्याला आणलं, त्याला सांगितलं दिवसाला 500 रुपये देतो, फक्त अंगावर कातडं टाकलं जाईल तू वाव वाव करायचं. आता लोकांचं कातडं अंगावर घेऊन वाव वाव करणाऱ्यांची काही कमी नाही सध्या. मी काय बोललो लक्षात आलं का तुमच्या? हे असं ऐकायचं असतं कीर्तन, मधलं ऐकायचं असतं. ते कातडं टाकलं की वाव वाव करायचं. हे अंगावर कातडं पडलं महाराज ते वाव वाव करायचा. ही बारकी पोरं यायची म्हणायची काय वाघ आहे, काय वाघ आहे, काय वाघ आहे, काय वाघ आहे. दुर्दैवाने एक दिवशी असं झालं महाराज, वाघाला मालकानं सांगितलं पुढनं बाहेर नको मागणं बाहेर, म्हणून वाघ मागच्या बाजूला गेला. माग होता दुसरा पिंजरा, तिथं होता सिंह. सिंह कळतो ना. आता हे नकली वाघ खऱ्या सिंहाच्या सापयात गेल्यावर खऱ्या खोट्या वाघाचं काय झालं असेल. आता तिथं जो सिंह होता तो पण ह्याच जातीच होता. तो म्हटला दागा करू नकोस मी तुझ्यासारखा. लक्षात आलं ना. गाठीपडे ठका ठका त्याचे. आजचा बुवा जरा नकली आहे महाराज. काही असा स्थिर बुद्धी नाही, स्थिर बुद्धीचा नाही, अनुभवानं संपन्न असणारा, ज्येष्ठ असणारा, ज्ञानी असणारा नाही. तरी पण यथामती अवकाश माझे प्राणप्रिय सद्गुरू तात्यासाहेब बाबासाहेब वास्कर महाराज आबा आणि तुकाराम तात्यासाहेब वास्कर महाराज भाऊ जसं काही बोलण्याची अनुमती देतील तसं अगदी उरलेल्या वेळामध्ये बोलायचा प्रयत्न करेन. विठोबा सेवेकरता निवडलेला जो अभंग आहे तो अभंग बऱ्याच जणांच्या पाठांतराचा देखणा असा अभंग आहे. ऐकू येते ना पाठीमाग देखणा अभंग. या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबराय आपल्या जीवनामध्ये सगळ्यात पहिलं संत दर्शन जे होतं त्या संत दर्शनाबद्दल सांगतात. बघा आणखीन एक नाही का, आपल्या जीवनामध्ये सगळ्यात पहिलं संत दर्शन जे होतं त्या संत दर्शनाबद्दल व्यक्त करतात. मग कुठला संत? जगाच्या पाठीवर प्रत्येक जीवाला भेटणारा पहिला संत म्हणजे आई. इथं तेच सांगितलंय. कैसे संत जगी म्हणलंय. शेवटच्या चरणामध्ये काय सांगितलंय? तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी होते. गोष्ट 100% मान्य. पण या अभंगाची जर मीमांसा लक्षात घेतली, या अभंगाची जर धारणा लक्षात घेतली, या अभंगाचं जर चिंतन लक्षात घेतलं तर तुकोबराय आईला संतांच्या पेक्षा कमी समजत नाही. आणि महत्वाची गोष्ट सांगतो, आई संतांच्या पेक्षा कधीच कमी असत नाही. किंबहुना काही ठिकाणी असे प्रमाण आहे की आई संतांच्या पेक्षा श्रेष्ठ आहे. तुम्ही म्हणाले मनाचं सांगतो, मी मनाचं नाही सांगत आहे. सकळ तीर्थांची धुरे जी का मातानी पितरे कया सेवेशी कीर शरीरे लोन की. ज्ञानोबरायांचं प्रमाण आहे. ज्ञानोबराय म्हणते सगळ्या तीर्थांची धुरा कोणाच्या पायापाशी आहे? आई वडिलांच्या पायापाशी. आणखीन एक देखणं प्रमाण आहे महाराज. तू संसार श्रांतांची सावली अनाथ जीवांची माऊली आम्हा ते तीर प्रसवली तुझीच कृपा. महाराज आईचं वर्णन जर करायला गेलं तर आईच्या तुलनेची जगात दुसरी कुठलीच गोष्ट नाही. उगा लिहिणाऱ्यानं वेडेपणानं लिहिलं नाही. स्वामी तिन्ही जगाचा म्हणून जरा स्वतःला तपासून बघा. स्वतःची जर आई मेली असेल तर 2 मिनिटं आईला आठवून बघा. एक सांगू का, माझा अनुभव सांगतो. जास्त भूक लागलेली बायकोला कळत नाही पण आईला कळतंय. खरंय का खोटंय? चेहरा पडला असला तरी सुद्धा बायको म्हणणार आज पगार झाला नाही काय तुमचा, पण आई म्हणणार का रे का तोंड पडलीस. लक्षात येते? तिची जरी पोट भरून जेवलं असलं तरी सुद्धा एखादा घास जास्त वाटतं तिचं नाव आई असतं. हे आई जे करत असते त्या करण्यापाठीमागचा आईचा अंतःकरणातला मीमांसात्मक भावच असा असतो. तुकोबारायांनी त्या भावाला हित म्हटलंय. लेकुराचे हित. आता तसं बघायला गेलं तर या जगामध्ये हित करणारे 11 घटक आहेत. त्यातला 1 नंबरचा घटक संत आणि 2 नंबरचा आई आहे. आता तसा विचार करायला गेलं तर आपल्या जीवनामध्ये हित करणारी माणसं नाही आहेत का? हितामध्ये पण 6 प्रकार आहेत. त्यातला पहिलं हित आहे ते पाशवी हित आहे. आमच्या हिताची माणसं जगात राजूदादा आहेत, पण आमचं हित कोण करतं? कुठला तरी स्वार्थ ठेवून करतं. ते न पटणारा दृष्टांत आहे पण तुम्हाला देतो. आमच्याकडे पोल्ट्री आहेत महाराज. पोल्ट्र्या, त्या पोल्ट्रीमध्ये कोंबडी असते. ते कोंबडीचं जे मालक असतं का नाही ते जास्त खिलवत असतं कोंबडीला. ते कशासाठी? कोंबडीचं पोषणासाठी का कोंबडीला कापण्यासाठी. लक्षात आलं? किंवा उरसासाठी आणलेला एखादा प्राणी आपण जास्त भारण पोषणानं मोठा करतो. कशासाठी? मी माझ्या गाठचं नाही सांगत आहे महाराज. मी माझ्या गाठचं नाही सांगत आहे. जन हे सुखाचे दिल्या
निष्कामपणाने हित जोपासणारा बाप आहे, निष्कामपणाने हित जोपासणारे संत आहेत. ही माझ्या मनाचं नाही सांगत आहे महाराज. आपण शेती करत असताना आपल्या शेतीमध्ये जास्त खत वापरतो, जास्त लागवड वापरतो. कशासाठी? आपल्याकडे सकामताच आहे हो महाराज. एवढी सकामता आहे. शाळा होती महाराज आणि शाळेमध्ये दुपारची वेळ होती. म्हणजे सकामता सांगतोय आम्ही. देत असताना सुद्धा सकाम आहे, घेत असताना सुद्धा सकाम आहे. आईच्या बाबतीत देणंही सकामतेचं नाही, आईच्या बाबतीत घेणंही सकामतेचं नाही. ती दोन्ही अंगाने निष्काम आहे. उगं नाही म्हणलं अवघी बालकाची व्याप्ती जाणे माऊलीचे चित्त. किंवा कालचा अभंग सुद्धा जिचे पिढे बाळ प्राण देचा विकल. शाळा आहे महाराज. आणि का पुढे लवकर आलेल्याच जागा द्या. मी सुद्धा डबा न्यायचो. हॉटेलात खाणारे विद्यार्थी त्या काळात नव्हते महाराज. लक्षात आले दिसत नाही तुमच्या. ते असा मधोमध गुरुजी बसले होते. प्रत्येकाच्या डब्यात हात घालायचे आणि एवढ्याच गुरुजींच्या लक्षात आलं. म्हणजे बंड्या कुठं आला नाही. मी प्रत्येक वर्गात असा एखादा बंड्या असतोच सेकंड. म्हणजे बंड्या म्हणजे गावाची शान, घराची शान, गल्लीची शान. खरंय ना राजू दादा, तुमचं काही दुमत आहे का ह्याबद्दल? नाही पटलं तर तुमच्या समोर होणारला त्याला पण बंड्याच म्हणतात. ते बंड्या कुठं आला. आणि असे संस्मरणीय बंड्या असतात, लक्षात येत असतात. अशी माणसं वर्गात आल्याशिवाय वर्गच चालू शकत नाही. कारण गुरुजींना छडी आणून द्याला, छडीचा पहिला प्रयोग सहन करायला, गुरुजींना शाळा सारवायला शेण आणून द्यायला, गुरुजींनी शेंगा. एखादा पोरग जर वर्ग चुकवून घरात बसला असलं तर गुरुजींच्या रेस्क्यू फोर्सचा प्रमुख कोण असतो? लक्षात आलं ना. आणि काय सांगू काय म्हणजे कुठं आला नाही रे म्हणे. ते काही पोरं म्हणली घरला गेला, एवढ्यात आला. गुरुजी आतीव काय? गुरुजी म्हणले ये रे. आता आलं पोरग. त्याच्या हातात असा डेरा होता, माठ होता. माठ कळतं ना, मोगा पाण्याचं असं मोगा असतो ना, मोगा होता महाराज. म्हणले बंड्या काय आणले म्हणले गुरुजी तुम्हाला ताक दिलंय म्हणे. तसं मोग्यातलं ताक बघितलं गुरुजीने. उन्हाळ्याचे दिवस आहे, उन्हाळ्यात ताक खूप आवडतं ना आपल्याला. असं लावलं तोंडाला. गुरुजींनी निम्म पिल्यानंतर श्वास घेण्यासाठी थांबले आणि मग गुरुजी म्हणलेला का तुझ्या घरची माणसं एवढी कंजूस आहेत, देवाच्या वातीला तेल देणारी माणसं नाहीत, आणि गुरुजीला एवढं ताक कसं काय दिलं? म्हणता गुरुजी उगच नाही ताक दिलं, मांजरानं तोंड घातलं होतं. लक्षात आलेली दिसत नाही तुमच्या. राग आला गुरुजींना. त्याने हातातला मोगा खाली टाकून दिला. म्हणजे मला उष्ट ताक पाजलं. तेवढ्यात ते पोरग रडा लागलं. म्हणजे का रडतोयस? मोगा फुटला म्हणून रडतोयस का? ते म्हणलं गुरुजी मोगा फुटला म्हणून रडत नाही, पण उद्यापासून आजचा कशात थुकायचं. लक्षात आलेली दिसत नाही तुमचं. आम्ही आहोत, आम्ही जरूर निष्काम आहोत, पण आमच्या निष्कामते पाठीमागं सुद्धा कुठली तरी सकामता दडली महाराज. आम्ही देव सुद्धा सकामतेत अडकवला. आम्ही देवाची पूजा कशासाठी करतो महाराज? आम्ही सुखी व्हावं म्हणून करतो, मान्य आहे. पण सुखाची लिस्ट देवासमोर ठेवतो. खरं तर देवाची पूजा कशासाठी करावी महाराज? अंतरी समाधानासाठी करावी. देवाची पूजा कशासाठी करावी? स्वतः देव मानण्यासाठी करावी. देवाची पूजा कशासाठी करावी महाराज? संतांची देवाची अखंड कृपा व्हावी असा त्या जगात कुणीच करू शकत नाही. म्हणून आई श्रेष्ठ आहे. विठोबा मनाचं नाही सांगत आहे महाराज. हे खरं आहे ना आपल्याकडे. बायका म्हणतात बघा, बाई बारका बारका घास घे, नाहीतर बाळ. येस, त्या आई आहेत. हिताचा प्रकार आहे महाराज. आईनं घाटा घाटा पाणी प्यायचं नसतं, बरोबर आहे ना. आईनं उडी मारायची नसते. आईनं घरात सुद्धा पावलं टाकत असतात. कसं चालायचं असतं?
मला सांगा, स्वतःच्या जीवनामध्ये 9 महिने एवढी बंधनं आणि त्यानंतर परत आणि 1 वर्ष 1.5 वर्षे एवढी बंधनं घालणं आम्हाला जमल का? मी काय बोलतो लक्षात येते ना? तिच्या प्रत्येक क्रियेत मज्जा हवाय, तिच्या प्रत्येक क्रियेत मज्जा हवाय. सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो महाराज तुम्हाला, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. हा, ते पोटात असताना हालत असतं ना बाळ, हा, तिची आई तिला सारखं विचारते, बाळ हलतं का, बाळ हलतं का? हालचाल हे कशाचं लक्षण आहे महाराज? जिवंतपणाचं लक्षण आहे. चुकून जर 2-3 दिवस नाही हल्लं तर आईवर काशाला सगळेजण काढतात का, तो असं केलीस म्हणून हालन हालत. मग कधीतरी ते हालतं आणि मग आई सुद्धा, आईच्या जीवात जीव येतो आणि सगळ्यांच्या जीवात जीव येतो. मला सांगा, दुसऱ्यासाठी एवढं सगळं सहन करणं कोणाला शक्य नाही, ते फक्त आईला आहे. म्हणून ती जाननीच साधत असते. विठोबार मग तुम्ही म्हणाल त्या जानन हितात आम्ही काय करायचं? आपण एकच काम करायचं महाराज, एकच काम करायचं. शाना माळी काय करतो महाराज? आपल्या झाडाला चांगली फुलं यावी यासाठी त्या झाडाचं जे पालन पोषण आहे ना ते व्यवस्थित स्वरूपात करत असतो. खरंय ना? हा, खरंय ना? हा, परवा आमच्या एका पाहुण्याच्या संग मी कोल्हापूरला गेलतो आणि त्याने बिडी बंडल घेतला. पुढचं सांगत नाही, लक्षात आलं असेल तुमच्या. मी विचारलं, तुम्ही वडत नाही सा? नाही, घरात लागणार आहे म्हणलं. कशाला? तो हा लागू नाही कशाचा विषय नाही महाराज. ज्या वृत्तीत आम्ही आहोत त्या वृत्तीत आमचं बालक निपजत असतं. जी वृत्ती आमच्याकडे आहे तीच वृत्ती आमच्या बालकाची होत असते. डोहाळे जरूर लागावेत महाराज, पण आईचा जो गुण आहे जाननहिताचा, तो जाननहिताचा गुण जोपासत असताना डोहाळे कुठले लागावेत? गीता भागवत गीता भागवत गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत करीती श्रवण. तुम्हाला वाटतं ना आपली एक सांगू का, लेकरानं चांगल्या पगाराची सरकारी नोकरी करणं म्हणजे लेकरू मोठं होणं नाही. लेकरानं जास्त शिकणं म्हणजे लेकरू मोठं होणं नाही. डोक्यात काढून टाका. आपल्या लेकराला एटीएमचं मशीन बनवायचंय का? एक सांगू का, आपला संसार लेकरू चालवू द्या नाही तर नाही चालवू द्या, पण आपला परमार्थ आपल्या लेकरानं चालवला पाहिजे. या दर्जाचं लेकरू तयार करा. इथं आहेत बघा, ते भोईटे महाराजाचं पोरग इथं आहे. आमच्या
राजू महाराजाचं पोरग तिथं आहे, त्या राजू दादाचं एक सांगू का महाराज, संसार काय गाढव मांजर सुद्धा करतात, परमार्थ करण्यासाठी विशेषता असावी लागते, ती विशेषता जोपासणारी लेकरं आपण आपली तयार करावी. पण त्यासाठी काय करावं, भाज्याचं डोळा लागून चालणार नाही, राखेचे डोहाळे लागून चालणार नाहीत. मी काय बोलतोय लक्षात येते ना, डोहाळे कशाचे लागावेत महाराज, डोहाळे देवकी सारखे लागावेत, डोहाळे कौशल्य सारखे लागावेत, डोहाळे मदालसे सारखे लागावेत. आणि महत्वाची गोष्ट सांगतो, ना ऐकलेली पद्माकर गोळीकरांच्या पुस्तकात वाचलेली, डोहाळे आमच्या रुक्मिणी आई साहेबांसारखे लागावे. महाराज विठ्ठलपंत कुलकर्णी विचारायचे, तुला हे सगळं समाज त्रास देते आणि त्यात तुझ्या पोटात बाळ आहे, याची भीती नाही का वाटत? ती म्हणते मला भीती वाटते, पण या भीतीत मला शास्त्रचिंतन करावं असं वाटतं, या भीतीमध्ये मला शास्त्र अनुवाद करावा असा वाटतो, या भीतीमध्ये मला शास्त्र माझ्या तोंडाने सांगावं, हजारो माणसांनी माझ्या समोर बसावं असं वाटतंय. कोण म्हणत होती? बरोबर आहे ना, आमच्या पण बायकोला डोळे लागले होते महाराज. एक सारखा फोन आला, 12 डाव मीटिंग चालली होती, परत तिनं फोन स्विच ऑफ केला, आईला फोन केला, आईकडनं तिच्याकडे आला, ती म्हणजे येताना 2 चिंचेची बिटक. मी काय बोलू लक्षात आलं? एक सांगू का महाराज, सामान्याची लक्षणं सामान्य असतात, असामान्याची लक्षणं असामान्य असतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईला सुद्धा डोहाळे, मी विषयांतर म्हणून नाही सांगत आहे, तुम्ही काल ऐकला, मी जाननी सांगायला लागले महाराज, तिला डोहाळे लागले होते, घोड्यावर बसावं, हातामध्ये तलवार घ्यावी, रपेट करावी, मल्टीपर्पज डोहाळे नव्हते ते, एकमेव द्वितीय डोहाळे होते महाराज. त्या आमच्या देवकीच्या पोटामध्ये 8वं पोरगा असताना कंस समोर गेला होता, तिने कंसावर शड्डू मारला, सांगितलं ये तुला उचलून आपटतो. डोहाळे कसे लागावेत? मग तुम्ही म्हणशाला आम्हाला कसं लागलं नाही, आपल्याला न लागण्याचं कारण महाराज, आमच्या जीवनाच्या ज्या भूमिका आहेत त्यातली जी आमची गर्भारपणाची भूमिका आहे ती सात्विक असावी, ती आमच्याकडे सात्विक नव्हती. मग काय करावं महाराज, काम कमी करा, बिघडत नाही. शास्त्र चिंतन करा, शास्त्राध्ययन करा, ज्ञानेश्वरी वाचा, वेगवेगळे चांगले ग्रंथ आहेत ते वाचा, मन प्रसन्न ठेवा. हे सगळं संतांच्या आयांनी केलं होतं. कशासाठी सांगायला लागलोय, तुकोबरायांच्या आईने सुद्धा केलं होतं, नामदेव महाराजांच्या, जगातल्या सगळ्या महात्म्यांच्या आईने हे सगळं केलं होतं. हे केल्यानंतर ती निष्पत्ती आहे, म्हणून म्हणतात जाणे माऊलीचे चित्त. आईचा दुसरा हिताचा गुण आहे, गडबडीने सांगतो, आपण 12ला बरोबर मधली चाल देऊ, चालेल ना? फुलं टाकायचे ना 12-5ला, 12ला मधली चाल देऊ, मधली चाल म्हणू, फुलं टाकू, विठोवर काही भजन घेऊ आणि मग आपल्या शेवट टाकू. काय तुम्ही जसं सांगशील तसं. ते म्हणतात आम्ही सांगतोय तसं, तो आमच्यात आलायस. बरोबर आहे ना? तिथं कडकवरनं पाक भांबरून घ्यायचं. जाऊ द्या, आपला मुद्दा असा आहे महाराज, आईचा दुसरा हिताचा गुण आहे. पहिला आपण जानन्य बघितलं, दुसरा पालन हित. हे सगळ्यात देखणं बरं का महाराज. आई नुसती जन्माला देऊन सोडत नाही महाराज, तिच्याकडे पालनाचा एक विशेषत्वाचा भाव आहे, एक विशेषत्वाचा गुण आहे. आईनं जर आमचं पालन व्यवस्थित नाही केलं तर आम्ही कसे बनतो महाराज? जे लय पोषित बाल असते, लय पोषित बाल असते त्याला कुपोषित म्हणतात. बरोबर आहे ना? तिचा दुसरा गुण आहे महाराज पालण्याचा. एक प्रमाण आहे, कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती, वाढवी श्रीपती सवे दोन्ही. दुसरा गुण एवढा देख नाही महाराज, ज्या दिवशी आम्ही जन्माला आलो त्याच्यानंतर 2-3 दिवसानं तिला दूध येतं, खरंय ना? आणि नुसतं दूध येत नाही महाराज, जगातल्या कुठल्याही फॅक्टरीमध्ये तयार न करता येणार दूध तिच्या उरात तयार होते. त्या दुधाला अजून पर्याय निर्माण, ते दूध पिशवीतनं विकत मिळत, ते दूध प्रयोगशाळेत तयार करता येत. चुकून एखाद्यानं केलं तर ते मानवत. मी काय बोलतोय लक्षात येते ना? ती धारकता तिच्यात आहे महाराज. कारण का? तो प्रेमाचा पान आहे, भोगाचा नाही, वासनेचा नाही, हे लक्षात घ्या. महाराज तिच्या उरामध्ये जे तयार होतं ना ते पोटेन्शियल, राजू दादा त्याला भू अमृत म्हणलंय. 7 अमृत सांगितले शास्त्रकारांनी, त्यातलं 1 नंबरचं अमृत म्हणजे आईचं दूध आहे, त्याला पर्याय नाही. विठो बारकुमा लहान मुलांची प्रतिकार शक्ती जास्त असते, लहान मुलं लवकर आजारी पडत नाहीत, पडली तर लवकर बरी होतात. त्याचं कारण काय? आईचं दूध. मी काय बोलतो लक्षात येतं ना? पोषणाच्या बाबतीत जर तिनं जरा बेदखलपणा केला महाराज, रानामध्ये गेली असावी. माझ्याकडचा घडलेला किस्सा आहे माझ्या गावात. आई भांगलाला गेली राजू दादा, 12 वाजले होते आणि ती शेतकरी म्हणला अजून एक 15 मिनिटं भांगला आणि मग जावा. ती बाई म्हणत होती नाही, माझं बाळ घरात आहे आणि मला पान्हा आलाय, पाजला पाहिजे. शेतकरी जरा चिवटच असतो, एक 15 मिनिटं करा म्हणला. ती बाईनं 15 मिनिटं भांगलं. राजू दादा जिथं तिचं दूध सांडलं ना तिथं अजूनही जमीन पिकत नाही.
हा तिच्या दुधातला धारकतेचा गुण आहे. येऊन बघा विठोबार. म्हणून आपल्याला लय सोपं वाटतं आईला नावं ठेवत असताना, खूप सोपं वाटतं आईला कमी लेखत असताना. आईबद्दल एखादा शब्द चुकीचा बोलत असताना लय बरं वाटतंय. चुरून चुरून बायको संग गोड बोलून आईला फसवताना लय बरं वाटत असते. पण महाराज आईला दुसरी कुठलीच प्रतीकजन्य किंवा प्रतिकात्मक स्वरूपातली मूर्ती या भूतलावर निर्माण करता आली नाही. किंबहुना देवाला स्वतःचं एखाद रूप भूतलावर निर्माण करता आलं नसावं म्हणून देव आईच्या रूपाने भूतलावर आला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण का महाराज किती गमतीदार आहे बघा. तिला कळतं माझ्या बाळाला भूक लागलीये. हा, बाळाच्या रडण्यात ते प्रकार असतात ते तिलाच कळतात. आणि काही गोष्टी एक सांगू का, जेनु काम तेनु थाय तुझा करे सो गोष्ट काय, काही गोष्टी त्यांचं त्याच कळतात. नवरा बायको दोघं जण उठी दो आणि सारखं भांडायचे. माझे मामा माझे दादा तुम्ही नवीन आहेत त्यामुळे भांडत नसाल. कसं आहे बरं का, नवरा बायकोचं प्रेम म्हणजे मेन कागद असतो ना राजू दादा, मेन कागद माहिती आहे ना तुम्हाला, ते चुलीवर ठेवला का नाही सुरुवातीला ताजा असतो, परत पाक आत असतो. आमचे देशमुख काका खूप छान सांगतात. सुरुवातीला तो बोलतो ते ऐकते, काही दिवसानंतर ती बोलते तो ऐकतो शेखर, आणि काही वर्षानंतर दोघे बोलतात आणि गाव ऐकतं. मी काय बोललो लक्षात आलं ना. हा, नवरा बायको भांडायची व सारखं सारखं. भांडणामध्ये एकच विषय असायचा. ही म्हणायची मी ज्यादा काम करतो, तो म्हणायचा मी ज्यादा. हा सनातनवाद आहे बर का. सनातन कळतो ना. पण खरं सांगू का, आपल्यापेक्षा काम बायकाच जास्त करतो. मी त्यांच्या बाजूचा नाही, त्याच जास्त काम करत असतात. खरं आहे ना. हा, पटत नसलं तर घरात एक दिवशी त्यांचं काम तुम्ही करून बघा, तुमचं त्याने करायला जाऊ द्या. रोज वाद व्हायचा, मी जास्त काम करते, मी जास्त काम करतोय. दोघांनी एक दिवशी ठरवलं आजपासून माझं काम तू करायचं, तुझं काम मी करायचं. बायको गेली, गाई सोडली, रानात घेऊन गेली, ह्याचं काम मी करायचं. हे घरात आलं, स्वयंपाकाच्या नादाला लागलं. मग स्वयंपाक करत असताना हसू नका, पटलेलं दिसतंय तुम्हाला. स्वयंपाकाच्या नादाला लागलं, स्वयंपाक करत असताना जुन्या काळात, आता ते नाही, जुन्या काळातल्या बायका सोपानं पाकडायच्या. पाकडणं कळतं ना. हा, आणि जी शानी बाई असायची ना राहुल दादा, ती अशी खालनं असं बोट मारायची फाटकन, तांदूळ आड्याला लागायचं. खरं आहे. कुदरत का करिश्मा येतो, त्यांना दिलेली कौशल्याची गोष्ट आहे महाराज. एखाद्या बाईनं हातावर केलेली भाकरी खाल्ल्यानंतर पिझ्झा बर्गर झक मारायला पाहिजे. खरं आहे. मी काय बोलतो लक्षात येतं ना. एखादीनं ताक केलं ना, ताक लोणचटच लागणार, लोण्यागत ताक. हे तिला दिलेली गॉड गिफ्ट आहे. ती अशी बोट मारायची. हो, हे नवऱ्यानं धान्य निवडायला घेतलं, सुपामध्ये घेतलं ना, आपटा लागला आणि सुपाच्या खाली बघायला लागला. म्हटला चटाक पटाक कुठं आहे. चटाक पटाक कळतं ना. सूप उलतं पालतं करून बघितलं मार्तंडांना आणि मग विचार केला, म्हटला बायको आगाव आहे, सूप तेवढं ठेवले चटाक पटाक घेऊन गेले. ते कशासाठी सांगायला लागलोय, तिच्याकडे जे पालन येत आहे ना ते आम्हाला जमू शकत नाही, ह्यासाठी सांगायला लागलोय. तिनंच कराव्यात महाराज गोष्टी. लहान मुलं असतं ना, त्याची मान थरथरत असते महाराज. हा, त्याला आई ती अशी नानीमध्ये नेते, हा, आणि बदा 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 त्याच्या अंगावर पाणी महाराज. अशी मान चिवड्यात धरायची, अशी बोटाच्या हळू असं टाळूवर तेल लावायचं, त्याला व्यवस्थित न्यायचं. त्याला लई पाणी घालून चालत नाही, लई कमी घालून चालत नाही. लई घातलं तर गाठकाय घातय, नाही घातलं तर मळतय. खरंय ना. व्यवस्थित पाणी घालावं लागतं. हे सगळं तिनंच करून. एक सांगू का, आईपणाचं सोंगच करता येत नाही. बायको आगावाय म्हणला, चटाकपटाक रानात घेऊन गेल्या. 4 किलोमीटर रान होतं, चालत चालत रानात गेलं. बायकोला म्हणला मला वाटलंच होतं तू काही तर खोड करणार. ती म्हणली काय झालं धनी. ती पाणी बाजूत होती, चिखलात खात होतं. तो म्हणला सूप घरात ठेवलंयस, चटाक पटाक इकडे घेऊन आलेस. ती म्हणली या मोहरे. तिनं तसंच दोन्ही हाताच्या गालानं फिरलं. माझ्या वाघा म्हणली गाठ पडला. काय बोलले लक्षात आलं ना. ती म्हणली धनी चटाक पटाक हिंडत फिरत नसते, ती आता बोटात असते, वाजवायच असते. कौशल्याचा विषय महाराज. एक सांगू का महाराज, हे तिनंच करून आणावं. तिला कळतं बाळाचं पोट भरलंय, आता पाजून चालणार नाही. तिला कळतं बाळ भुकेलंय, आता पाजलं पाहिजे. तिला बाळाच्या भारण पोषणाच्या सगळ्या वेळा कळत असतात, त्या आम्हाला कळत नाहीत. हे सगळ्यात देखणं हित आहे.
जे 2 नंबरचं हे आहे ना पालनित ते आई करू शकते, दुसरं कोणालाही जमत नाही. म्हणून आई एकमेवा देते आहे. विठोबार आईच्या आणखीन 5-6 हित आहेत, ते आपल्याला वेळ भेटेल तेव्हा बघूया. तुकोबरा या हे तुम्ही आम्हाला का सांगता? एकदा जगद्गुरु तुकोबा ज्ञानोबारांच्या दर्शनाला गेले आणि ज्ञानोबारांच्या दर्शनाला गेल्यानंतर तुकोबा ज्ञानोबाराने प्रार्थना करतायत. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव मनती ज्ञानदेव प्रार्थना करतायत. ती प्रार्थना केल्यानंतर ज्ञानोबारा तुकोबारांना म्हणतायत, अहो तुकोबाराया, तुम्ही आमची प्रार्थना करताय, खरं तर तुमची योग्यता काय, आता आम्ही तुमची प्रार्थना करावी अशी आहे. तुम्ही एवढे सर्वश्रेष्ठ आहात, तुम्ही इतके उंचीवर पोहोचलेले आहात. त्याला तुकोबाराय म्हणते, आणि उंचीवर असू द्या नाहीतर डबऱ्यात असू द्या, आमचं जे आहे ना ते सगळं तुमच्या पायावरी. ज्ञानोबाराय म्हणते, हे कसं काय हो? त्याला तुकोबाराय म्हणते, महाराज पाय किती जरी मोठे झालं तर आई समोर कसं असतं, बाळच असतं. पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, बाळ किती जरी मोठं झालं तरी सुद्धा आई बाळाच्या हिताचीच वांछना करत असते. मोठं झालंय म्हणून त्याला सोडायचं नादाला लागत नाही. ज्ञानोबारायांचा आणि तुकोबारायांचा जो संवाद आहे, त्या संवादातून निर्माण झालेला अभंग म्हणजे सेवेकरता निवडलेल्या अभंगाचं पहिलं चरण आणि मधली चाल पटकन म्हणा. तुला वाटू देत ना तर Jai
बोला म्हणा म्हणा फुलं फेकू नका कोणी बुट्टी येते बुट्टीत टाका तिथे टाकतील तो बार कुमार खायचं नाही त्याला कळू द्या आणि तिचं खायचं नाही त्याला कळू द्या बँक खायची नाही त्याला कळू द्या सोसायटी खायची नाही त्याला कळू द्या कारखाना खायचा नाही काय खायचं नाही आणि काय खायचं हा संस्कार व्यवस्थित करणं याचं नाव पालन घेतो तो बारको आपण पोषण हिताबद्दल बोलतोय पोषण हिताच्या बाबतीत आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे महाराज हे झालं कायिक पोषण त्याचं वाचिक पोषण पण चांगलं झालं पाहिजे आणि त्याचं मानसिक पोषण पण चांगलं झालं पाहिजे वाचिक पोषण म्हणजे त्याला पहिल्यांदा शिकवा ए फॉर ऍपल शिकून झालंय ते ना हे शूटिंग वाला हसा लागले त्याला तेच येणार म्हणा दुर्दैवाची गोष्ट आहे एका शाळेत इन्स्पेक्शनला साहेब गेले आणि त्यांनी विचारलं छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठल्या किल्ल्यात झाला वर्ग म्हणलं गुरुजींच्या किल्ल्यात झाला त्याला ते कळू द्या नाही तर नाही कळू द्या आमचा इंग्रजी शिक्षणाला विरोध नाही ते जरूर इंग्रजी शिकू द्या पण त्याला कळू द्या ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ महाराष्ट्रामध्ये आहे तुकोबरायांची गाथा नावाचा माता सोदानार ग्रंथ महाराष्ट्रामध्ये त्याला गीतेचे भागवताचे गाथ्याचे संस्कार द्या त्याला कळू द्या आईला आईच म्हणू द्या मम्मी नको म्हणायला इजिप्त मध्ये मडी सुरक्षित ठेवण्यासाठी जी पिठी असते तिला मम्मी म्हणतात आमचं गोर बी मम्मी म्हणते आता मम्मीचा मामा झाला आता मामा झाला आईचा मामा मामा कोण नाही सुधारावं जरूर महाराज पण सुधारण्याच्या पाठीमागं काहीतरी तारतम्य तरी असावं मी काय बोलतो लक्षात येत आहे ना महाराज आम्ही सुधारलो नाही आम्ही माघारी गेलो महाराज लेकरावर असा वाचिक संस्कार करावा त्याच्या तोंडातनं बाहेर पडणारा शब्द जातीवंत असावा हे फार कोणाचं आहे म्हणून माणसाने त्याच्यासाठी टाळ्या वाजवाव्या ह्या आईनं संस्कार केलेत बघा 7 नातवांच्या पैकी 5 नातू माळ घालत असतील तर ते आहे ते धंदा मोठाच करणार भांडवल बुडवणारी पोरं जन्माला येणार नाही त्या घरात आणि आडनावच वाघ मारे वाघानं मारणारे बरोबर आहे ना हे वाघ असतील तर ते वाघ मारे कशासाठी सांगतोय लक्षात येतं ना एवढं देखणं वाचिक पोषण करा ना त्याला सांगा म्हण रामकृष्ण हरी महाराज या देशातली परंपराच तशी पाण्यातल्या लेकराला आई सांगत होती पर्यदे मदालसा सोहम जो जोरे आई सांगत होती पाण्यातल्या बाळाला बाळा काय म्हण बाळा काय म्हण रामकृष्ण हरी म्हण बरोबर आहे ना आईचा संस्कार असावा लेकरावर पहिला कुठला बोलावा विठ्ठल 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 करावा विठ्ठल दिले करावा विठ्ठल दिले भावे करावा विठ्ठल दिले भावे
पोषण, दुसरं आपण बघितलं वाचिक पोषण, आणि तिसरं एक पोषण आईनं करावं किंवा संतांच्या बाबतीत ते पोषण असतं ते म्हणजे मानसिक पोषण. राजू दादा, आज आपण किती जरी गलित गात्र झालो असलो, आज आपण किती जरी खचित झालो असलो, किती नाराज झालो असलो, तरी तुकोबारांची गाथा समोर घेतली ना परत जगायची ऊर्जा मिळते. ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी समोर घेतली ना, मी खरा घडलेला दृष्टांत सांगतोय. परवा आमच्या एका दोस्तानं मला गीता फोटोवर पाठवली होती, व्हॉट्सअपवर पाठवली होती. ती गीतेची प्रत 12 दिवस पाण्यात होती शेखर, ओढ्यात वाहत होती. 12 दिवसानं त्यानं वर काढली. ऍक्च्युअल व्हिडिओ आहे तो, लाईव्ह व्हिडिओ आहे. 12 दिवसानं वर काढली महाराज. त्यांनी सांगितलं आता तुझं सती हो, आता आम्हाला तिकडची वड लागली. विठोबा पाण्यात आहे. 13 दिवसाने त्यानं उचलली पाण्यातली प्रत, फक्त पुठ्ठा भिजला होता, आतल्या पानाला धक्का लागला. तुम्ही ते वाचायला चालू करा, तुम्ही ते अनुसरायला चालू करा, तुम्ही ते अंगीकारायला चालू करा. वरवरनं भिजाला आता अजिबात धक्का लागणार. हे तत्वज्ञान काय करतं? मानसिक पोषण करतं. आणि आपण आपल्या लेकरांचं मानसिक पोषण का करायचं? त्याला आपल्या मनातलं कळलं पाहिजे महाराज. आज दुर्दैवानं आई वडिलांच्या मनातलं लेकरांना कळत नाही. लय मोठं गॅप आहे होय. आपल्या लेकराला महाराज दगड असा उडला काय, तिच्या स्वतःच्या डोळ्याला लागला काय, तिचा डोळा गेला काय, आईला दगड लागल्यापासून आईवर होणारे सगळे उपचार ते लेकरू बघत होतं. आईला ते लेकराने विचारलं, आई एवढ्या गडबडीत काम का केलंस ग? आईनं सांगितलं, बाळा काल मुकादम आलता, मुकादमानं सांगितलं उद्या ह्यो ढीस आपला पाहिजे. लेकराने विचारलं, आई मुकादम कोण असतो ग? आईनं सांगितलं, मुकादम म्हणजे PWD न नेमलेला एखादा कंत्राटदार असतो. लेकरू म्हणते, आई मुकादम एवढा तागा का करतो ग? ती म्हणते, बाळा त्याला तिकडचं इंजिनियर तगादा लावते म्हणून. लेकरू विचारते, आई इंजिनियर का तगादा लावतो ग? ती म्हणते, बाळा इंजिनियर साहेबाला कलेक्टर साहेब तगादा लावतात म्हणून. लेकरू म्हणते, आई कलेक्टर साहेबाला कोण तगादा लावतं का? ती म्हणते, बाळा शक्यतो कोण लावत नाही, कारण तो जिल्ह्याचा राजा असतोय. मग पोरग म्हणते, आई मी कलेक्टर हो. आणि खरी घडलेली गोष्ट आहे महाराज. सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्ञानबा वडर नावाचं पोरग आईच्या डोळ्याला लागलेल्या दगडासाठी कलेक्टर झालं. आपल्या मनातलं कळावं आईच्या आणि बापाच्या. मी काय बोलतो लक्षात येते ना? त्यांना आई मला येऊन सांगू दे, बाबा ती पोरगी बघितल्या लग्नाला या, असं नसावं महाराज. मी काय बोलतो लक्षात येते ना? एक छोटा दृष्टांत सांगतो. मानसिक पोषण कसं असावं महाराज. गरीबा घरचं लेकरू होतं महाराज, गरीबाचंच लेकरू होतं, घरात काही नव्हतं. बाप वारला होता, एकच पोरगण एकच आई घरात राहत होती. फाटका पदर आईचा असायचा आणि फाटक्या पदरानं आई बाळाचं पोषण करायचं. गल्लीतल्या पोरांनी ठरवलं की उद्या आपण जत्रेत जायचं आणि पोरं जत्रेला जायला निघाली. आदल्या दिवशी संध्याकाळी लेकरानं आईला सांगितलं, आई मला सकाळी लवकर उठव, मला यात्रेला जायचं आहे. आईने विचार केला, पोरग यात्रेला निघालंय, नाहीच जवळ काय, पण काहीतरी द्यावून पोराला देण्यासाठी आईनं काहीतरी कोंड्याचा मांडा करून साठवलेले 5 रुपये पदरात बांधून ठेवले, सकाळी लेकराला द्यायचे. लेकरू सकाळी लवकर उठलं, शेजारची पोर हाका मारत होती, ए म्हणजे उठ उठ उठ, चल लवकर चल लवकर, आवर लवकर. पोरग सुद्धा म्हणतो, आई आवर लवकर, मला जायचं आहे. आई म्हणली, बाळा बाहेर निघालायस, जरा काही तर खाऊन जा. खरं सांगू का, आपला नवरा कधीतरी बायकोसाठी ATM कार्ड असू शकतो, पण आईसाठी पोरग कधीच ATM कार्ड असू शकत नाही. मी काय बोलतो लक्षात येते ना? पोरग 2 भाकरी खात असलं ना राजू दादा, तर आई 4 भाकरी बांधून देत असते, कारण तिला माहित असते ते गेल्यानंतर आणि कोणतं ह्याच्या सोबतीला येईल, त्याला भाकरी करू द्या. चालून चालून दमलं तर ह्याला जास्त भूक लागेल. आई म्हणत्या, बाळा तुला पाहिजे 2 बांधून देते, 4 2 खाली 2 टाकून दे. मी काय बोलतो लक्षात येते ना? तिथं गेलं ना, तिथं गेलं, ह्याची भूक वाढलेली असते महाराज. 3 भाकरी खातं तरी पण भूक राहिलेली असते. 4थी भाकरी खातं मग कळतं आईनं 4 भाकरी. उगं कुणीतरी म्हणलं नाही, आई असते जन्माची शिदोरी, जी सरतही नाही आणि उरतही नाही. आईचं प्रेम ज्याला आईचं प्रेम जाणायचं आहे ना, त्यानं मेलेल्या आईचा आठव करावा आणि आठवून बघावं की आई नेमके काय असते. लक्षात येते? सकाळी लवकर उठलं होतं, पोरगा आवरायच्या गडबडीत होतं. आईला म्हणतो, आई आवर लवकर. आई म्हटली, जरा 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 कडकाड, 1 भाकरीन जरा दूध खाणे जा. पोरग गडबड करत होतं. त्या गडबडीमध्ये आईनं चुलीवर जे पातेलं होतं ना महाराज दुधाचं, भाकरी ताटात घेतली आणि पातेल्यातलं दूध ओतत असताना पोराच्या गडबडीसाठी पदर हातात धरायचं विसरली आणि तसंच हातानं पातेलं उचललं आणि दूध ओतलं. चरकन चटका बसला महाराज. आज आई बापाला पटणारी चटकी, आई बापांना बसणारी चटकी लेकरांना कळत नाही, म्हणून पोर कर्तबगार बनत
नाही, ही माऊली खरोखर तुम्हाला धन्यता देत असेल वाघमारी परिवार, की हिच्या पाठीमागं तुम्ही परमार्थ करताय. अरे जिच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं कीर्तन व्हावं, पारायण व्हावं, ती स्वतःची पाठवर थोपटून घेत असेल. आपली लेकरं अशी असावीत की देवाच्या दारात गेल्यानंतर देवाला सुद्धा अभिमानानं सांगता यावं, ऐक तुझ्या विचाराचा एक बाईक मी निर्माण करून आलोय. आमचे गुरुजी कायम सांगतात की त्याच्या दारात जात असताना त्यानं 4 पावलं बाहेर यावीत आपल्यासाठी वैकुंठातनं. कशासाठी? आपलं स्वागत करण्यासाठी. असं आपलं काम असावं. तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तम ती उरे कीर्ती मागे. महाराज आईची बोट भाजली, पोरग्यानं गडबडनं भाकरी खाल्ली, जत्रेत गेलं, आईने दिलेले 5 रुपये नेले होते. दिवसभर सगळी जत्रा बघितली, पोरानं जत्रेतले सगळे पदार्थ बघितले, सगळे घटक बघितले, खरेदी मात्र काहीच नाही केली. एका गोष्टीची खरेदी केली. संध्याकाळी घराकडे आलं, आईनं सांगितलं होतं बाळा तुला आवडणारी गोष्ट घेऊन का, जिलेबी आवडली जिलेबी खा, भेळ आवडली भेळ खा, फरसाण आवडला फरसाण, काय पाहिजे ते खा. पोराने यातलं काहीच खरेदी केलं नाही. महाराज घराकडे आलं आणि घरात आल्यानंतर आईला हाक मारली, आईला सांगितलं आम्ही माघारी आलोय बरं का. ही अशी पोर असावीत महाराज. जे आपल्याला कथा कीर्तन पारायण प्रवचन कशासाठी करायला लागतात, अशी लेकरं निर्माण व्हावीत म्हणून आमच्या ज्ञानोबा तुकोबाच्या नावाच्या आईने सुद्धा असेच चटके सहन केलेत. आम्ही सुद्धा त्यांना असं कुठेतरी सुख देण्याचा प्रयत्न करावा. एकूण आलं म्हणतं आई मी आलो बरं का. आई म्हणते बाळा जत्रा बघितली का? बघितली. काय काय बघितलं? पोरानं सांगितलं. आई घोडा बघितला, फिरणारे घोडे बघितले, ते पाळणे बघितले, सगळं बघितलं. देव बघितलं, देवाच्या नावानं नाचणारी माणसं बघितली, व्यवहार बघितले, सगळं बघितलं. आई म्हणते बाळा काय खाल्लं का? ती म्हणते आई काय नाही खाल्लं, खाऊ वाटलं नाही ग. बाळा पैशाचं काय केलं? तुझ्यासाठी एक गोष्ट घेऊन आलोय. आई म्हणते बाळा असं काय आणलंस माझ्यासाठी, काय आणलंस? ती म्हणते आई असं नाही देणार, सरप्राईज गिफ्ट आहे. सरप्राईज गिफ्ट कळतं ना. आई डोळे मीठ, हात पुढं कर, मग तुझ्या हातावर ठेवतो, तुला कळून जाईल काय आहे ते. आई समोर आली. महाराज दळभद्री जगणं जगणारी आई होती. फाटका पदर, फाटका घर, फाटका संसार, ना काही लिहायला चांगलं ना काही मानायला चांगलं, अशा अवस्थेत त्या पोराची जाणीव बघा महाराज. आईनं हात पुढं केला काय, डोळे मिटले काय, पोरानं हळूच खिशातनं एक सांडशी काढली. सांडशी कळते ना, आईच्या हातावर ठेवली. ज्यावेळेला आईने ती सांडशी बघितली ना, आईच्या डोळ्यातनं घ घ घ घ पाणी आलं. कारण पोरानं सकाळी बघितलं होतं घरात सांडशी नाही. आई गडबडीनं पातेलं उचलायला गेली. गडबडीत पातेल्याखाली पदर नव्हता. हात तिचा पातेल्याला स्पर्शित झाला आणि भागलेल्या तापलेल्या पातेल्यामुळे आईच्या हाताचे पळके निघले. आता या 5 रुपयांच्यामुळे माझ्या आईच्या हाताचा पळका कधीच निघणार नाही, म्हणून त्यानं सांडशी आणली होती. आपल्या पोरांचं मानसिक हित जे करायचंय ना, मानसिक पोषण असतं ना, या दर्जाचं करावं. हा एक छोटा विचार तुमचं लेकरू म्हणून तुमच्या समोर व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा भाग आणि परिसरातून आलेली तुम्ही सगळे श्रोतृ सज्जन मायबाप सगळी माझ्या परिचय येते. सोनांना ही खूप प्रेम करणारी माणसं आहेत. माझे गावकरी माझ्यावर जेवढं प्रेम करत नाही, ही अशी माणसं प्रेम करतायत. ही सगळी प्रेमातली. ह्यांनी काही मला कीर्तनकार म्हणून बोलवलेलं नाही. यासनी माहित आहे रोजचं मडण असंच आहे ना. ही प्रेमातली माणसं आहेत, सगळी प्रेमातली. आणि ही बारकी माणसं नाहीत, ही बाहेरगावची माणसं आहेत. इथं येऊन आपलं बस्तान बसवून, म्हणजे संसारातलं नाही परमार्थातलं बसून मोठी झालेली लोक आहेत सगळीच. तुम्हा सगळ्यांच्या चरणी आमचे राजू दादा आहेत, महादेव दादा आहेत, मार्तंडान आहेत आमचे, इकडे आमचा राहुल दादा आहे, गोईटे महाराज आहेत. हे त्या भागाचं भूषण आमचे उपासी महाराज आहेत. ते स्वतः उपाशी राहून जगाला जे तपाशी करतात कृत्य करतात, ते उपाशी महाराज. खूप मोठा अधिकार आहे. उगं कोण तर त्यांना पुढे बसवत नाही. एक सांगू का, परमार्थातला अधिकार म्हातारपणी नितळतो, निघून जातो, पण यांचा वृद्धिंगत होतोय. कारण का, जातीवंत परमार्थिक आहेत. त्यांच्याही चरणी आमचे राजूदादा कोरुचीकर, त्यांच्याही चरणी गोड कीर्तनकार तुमच्या गावचा आहे. तुमच्या गावचा नाही, बाहेर गावचा, पण ह्या गावातून मोठा झाला शेखर, त्याच्याही चरणी दोन्ही चौकदार. आणि ज्या परिवाराने एवढा मोठा सभा इथं आयोजित केला, त्यांच्याही चरणी तुम्हाला उत्तरोत्तर खूप शांती समृद्धी लाभू द्या. तुमचं घर खूप मोठं होऊ द्या. तुमच्या आईच्या, तुमच्या बाबाच्या पुण्याईनं तुमची पुण्याई मोठी होऊ द्या. ही सदिच्छा भगवान पांडुरंगाच्या चरणी व्यक्त करतो. झालेली सेवा तुम्हा सगळ्यांच्या चरणी अर्पण करतो. पवित्र अशी तुळशीची माळ गळ्यामध्ये असू द्या. गोड असा परमार्थ करा. आपला असं अजिबात म्हणणं नाही की तुम्ही जगावर आनंदाचा वर्षाव करावा. तो करा, नाही तर नाही करा, पण आपल्या अस्तित्वाने एखाद्याच्या जिभेवर साखरेचा छोटा कण फुटल्यानंतर जेवढी गोडी निर्माण होते ना, तेवढी जरूर निर्माण करा. आपला असं अजिबात म्हणणं नाही की तुम्ही जगावर आनंदाचा वर्षाव करावा, अन्नछत्राचा वर्षाव करावा. करा, नाही तर नाही करा, पण दारात आलेल्या भिकाऱ्याला मुठभर द्यायला मागे पुढे बघू नका. आपला असं अजिबात म्हणणं नाही की तुम्ही साठवून जगू नका. उलट वारकरी संप्रदायाच्या लोकांनी साठवून जगलं पाहिजे. आमचे महाराज सांगते, नका तेजू रांडा कोरे बांधा सोपे, खूप साठवा. काही बिघडत नाही, चांगल्या मार्गाने साठवावं, खूप साठवावं. पण आपल्याकडे साठलेलं असताना, आपले खिशे भरलेले असताना, आपलं बँकेतलं खातं तुंबलेलं असताना, एखाद्या गरीब शेजाऱ्याच्या गरीब मुलीचं लग्न पैशासाठी तटलं असेल, एखाद्या गरीब शेजाऱ्याच्या गरीब मुलाचं शिक्षण पैशासाठी तटलं असेल, एखाद्या गरीब प्रामाणिक
शेतकऱ्याचं शेतकाम पैशासाठी कटलं असेल तर तुमचा हात तुमच्या खिशाकडे कधी गेला हे तुमच्या बुद्धीलाही नाही कळलं पाहिजे. हा प्रयत्न हा परमार्थ तुम्ही कराला नाही करावा अशी अपेक्षा व्यक्त करतो. झालेली सेवा जिच्या दारात आलो, जिच्या म्हणजे जिचं समोरून दर्शन घेता आलं नाही पण परलोकातनं तिनं मला खूप आशीर्वाद दिले असतील. कारण का आईच्या समोर कीर्तन करायला सुद्धा भाग्य असावं लागतं. अगदी शुद्ध मराठीमध्ये एक लायकी असावी लागते ती माझ्याकडे आहे असे संबोधन आणि तिच्या इच्छेने अर्पण करतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. मना शेवटची करीना